मुख्यमंत्री पद कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष असताना आता ओबीसी समाजाकडून पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री पद द्या अशी मागणी होते आहे। पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री पद द्या, अन्यथा संख्याबळाचा काही विषय नसेल तर छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री पद द्या अशा प्रकारची मागणी पुण्यामधले ओबीसी समाज आता करताना पाहायला मिळत आहे। ओबीसीची बातचीत केली आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी, पाहूया। आपल्यासोबत ओबीसी आंदोलक जे आहेत, उपोषण करते मागील काही दिवसांपासून असताना आपल्याला पाहायला मिळत होते। मंगेश हसने आपल्यासोबत आहेत। नेमकी काय आपलं म्हणणं आहे, ओबीसी मुख्यमंत्री असावं आपली मागणी? नाही, सर्वप्रथम आमची मागणी एक आहे की गेल्या 1 वर्षापासून मनोज जरांगेंचं ज्या प्रकारे या सरकारने पायगाड्या घातल्या, लांगुल-लाचन केलं, आमची पहिली मागणी तर एक आहे की ओबीसी विरोधी मुख्यमंत्री नकोय। मनोज जरांगेच्या असंविधानिक मागण्या, बेकायदेशीर मागण्या मान्य करणारा, त्याचे लाड करणारा मुख्यमंत्री आम्हाला नकोय। लाडकी बहिणीमुळे पण आणि ओबीसी पॅटर्न मुळे पण जर हे सरकार आता आलेलं एवढ्या बहुमतामध्ये, तर मग महाराष्ट्राची लाडकी बहीण आणि ओबीसीची लाडकी बहीण पंकजाताईंना मुख्यमंत्रीपद द्यावं आणि एक भारतामध्ये भाजपाने खरंच दाखवून द्यावं की आमचा DNA ओबीसीचा आहे आणि एक महाराष्ट्रासमोर महाराष्ट्रातील पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून पंकजाताईंना मुख्यमंत्रीपद द्यावं। जो काम करतो त्याला ती मागणी करायचा अधिकार पण आहे, पण त्याच्या अगोदर जर आपला मुख्यमंत्रीच जर ओबीसीचा झाला तर ऑटोमॅटिकली ते मिळणारच आहे ना। मग ते आक्यांना मिळेल, कोणालाही तरी मिळणारच आहे, पण त्याच्यासाठी स्वतःहून आधी मुख्यमंत्र्याची मागणी करायला पाहिजे, त्याच्यासाठी जोर लावला पाहिजे। पंकजा मुंडे महिला आहेत आणि ओबीसी महिला म्हणून जर का त्यांना लाडकी बहिणीच्या अंतर्गत जे ते मुख्यमंत्रीपद मिळालं तर आनंद होईल, अशा प्रकारचं मत या सगळ्या नेत्यांकडून जे ते व्यक्त केलेलं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।